हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा नवा व्हिडिओ समोर. इमारतीमध्ये जाताना आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सैफच्या पाठीत अडकलेल्या चाकूच्या तुकड्याचा फोटो समोर. ऑपरेशनच्या माध्यमातून चाकूचा तुकडा बाहेर काढला. सुदैवानं थोडक्यात बचावला सैफ अली खान. सैफ अली खानच्या प्रकृतीत सुधारणा, मात्र इन्फेक्शन होऊ नये यासाठी आठवडाभर आरामाची गरज. सैफवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी घेतलं ताब्यात. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये संशयिताची कसून चौकशी सुरू. आरोपीकडनं शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याबाहेर सुद्धा रेकी. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा. तर उज्ज्वल निकम संतोष देशमुखांचा खटला स्वीकारणार का, याकडे लक्ष. नाशिकच्या दिंडोरी आश्रमात वाल्मिक कराड आणि विष्णू साठेचा मुक्काम. तृप्ती देसाईंचा दावा. तर आरोपी दत्त जयंतीच्या सप्ताहावेळी आल्याचं स्वामी समर्थ केंद्राकडनं स्पष्टीकरण. पुणे नाशिक महामार्गावरती एसटी आणि टेम्पोची जोरदार धडक. भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू. मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर. महाराष्ट्राचं एकमत म्हणजेच न्यूज 18 लोकमत. बार्क रेटिंगमध्ये न्यूज 18 लोकमत नंबर 1. नवीन वर्षात न्यूज 18 लोकमतची भरारी.